The great happiness. Buddham saranam gacchami. Aniccavat sankhara upadavaya dhammino upajjitva nirujjhanti te sangvopasamo sukho. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपूर्वी सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या भंडारा जिल्ह्यातील कोका जंगल या छोट्याशा गावामध्ये उपस्थित श्रद्धावान धम्म उपासिका लीनाताई नारनवरे यांच्या परिवारातील नारनवरे साहेब त्यांचे बंधू आणि नारनवरे बाबा या तिघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज पूजनीय भिक्खू संघास बोलावून धम्मदेसना परित्राण आणि दानपुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण नारनवरे परिवार, सर्व ग्रामवासी आणि बाहेरून आलेले सुद्धा सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बऱ्याच दिवसानंतर नारनवरे ताईने आम्हाला इथे निमंत्रित केलं आहे। निमित्त आहे की त्यांचे मिस्टर नारनवरे साहेब 2021 साली 15 एप्रिल रोजी त्यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या बंधूंचंही निधन झालं, त्यांच्या वडिलांचंही निधन झालं आणि त्या निमित्ताने ताईने आम्हाला या ठिकाणी धम्मदेसना देण्यासाठी, परित्राणासाठी, दानपुण्याचा स्वीकार करण्यासाठी म्हणून निमंत्रित केलं आहे। तेव्हा सर्वप्रथम आज या निमित्ताने नारनवरे परिवाराच्या वतीने जे म्हणून काही भोजन आदी दान पुण्य करून पुण्य संपादन केल्या जात आहे, हे धम्मदान धम्मदेसनेच्या माध्यमातून आपणास दिल्या जे जात आहे, याही पुण्याच्या बलाने नारनवरे परिवारातील मृतांना मरणोत्तर त्यांच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त हो अशी मंगल मैत्री व्यक्त करतो। बघा, भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी जे उपदेश दिले त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले, बघा की जीवन प्रत्येकच मनुष्याचं, प्रत्येकच प्राण्याचं हे क्षणभंगूर आहे। इथे जे म्हणून काही उत्पन्न होते, जे जीव जन्मास येतात, त्यापैकी असं कोणी नाही आहे की जे जन्माला आले आणि गेले नाही। आहे का कोणीतरी असं
खेड्यातील असो, शहरातील असो, श्रीमंत असो, गरीब असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, सुंदर असो, कुरूप असो, लहान असो, मोठे असो, कोणत्याही वयोगटातील असो, प्रत्येकाला मरण आहे. त्या मरणाचा कोणी विचार करो न करो, परंतु मरण मात्र जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सोबत राहते. कायमस्वरूपी जर आपल्या 24 तास सोबत कोण राहील, तर आपण भलेही म्हणतो की भाऊ सोबत आहे, बहीण सोबत आहे, पती आहे, पत्नी आहे, माता पिता आहे किंवा धन संपत्ती आहे, परंतु भगवान म्हणाले ज्या दिवशी धारणा झाली आहे एखाद्या स्त्रीला, एखाद्या मातेला, ज्या क्षणी गर्भधारणा झाली त्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत क्षण प्रतिक्षण आपल्या सोबत कोण राहते, तर ते मरण आहे. म्हणून मरण कुणाला कुठे कधी कसे येईल ह्याची जरी शाश्वती नाही आहे, गॅरंटी नाही आहे, परंतु मरण हे अटळ आहे आणि ते बिलकुल कुणालाही येऊ शकते, कुठेही येऊ शकते, कसेही येऊ शकते. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले जीवन हे क्षणभंगूर आहे. इथे सर्व काही अनित्य आहे म्हणाले भगवान. नित्य शाश्वत ध्रुव काही नाही आहे. सर्व परिवर्तनशील आहे. बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा लहान होतो, जेव्हा तरुण असतो तेव्हा तरुण असतो, जेव्हा मध्यवयस्क तेव्हा मध्यवयस्क असतो, आणि जेव्हा म्हातारे असतो तेव्हा म्हातारे असतो. ह्याच्यामध्ये बदल होईल का? उलटा बदल होईल का? रिव्हर्स जाते का आपली गाडी जीवनाची? नाही जाऊ शकत. पैसा भरपूर जरी असेल लोकांकडे तरी जीवनाला विकत घेऊ शकत नाहीत लोक. आयुष्य विकत घेऊ शकतात का? बिलकुल घेऊ शकत नाही. कोणाकडे कितीही जरी पैसा असेल आणि समजा त्यांना 75 वर्ष झाले आहेत आणि अब्जाधीश आहेत, प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे, तर असा कोणता दवाखाना नाही, अशी कोणती जादू नाही, असं कोणतं काहीच नाही आहे की त्या पैशाच्या जोरावरती ते म्हणतील की नाही आता मी 25 वर्षाचा झालो पाहिजे, 50 वर्ष डिलीट करा आणि मला 25 वर्षाचं करा. होईल का असं? निसर्ग दत्त जे काही प्राप्त झालं आहे, म्हणजे निसर्गाचे जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी समान आहेत. आपले भगवान सुद्धा त्याला मुकले नाही, सुटले नाही. भगवान बुद्धांनी हा उपदेश केला का नाही? रोज तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा पुस्तकांमधून ऐकत असाल बुद्धाची वाणी, तर भगवान बुद्धांनी जी वाणी शिकवली, उपदेश शिकवले लोकांना, त्या भगवान बुद्धाला सुद्धा वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाणाला प्राप्त करावं लागलं. ज्या बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला एवढे चांगले दिवस आले, जे बाबासाहेब राबले, आता काल परवाला त्यांची 14 एप्रिलला जयंती साजरी झाली, त्यांनी एवढं मोठं चांगलं काम केलं, कुणाचं वाईट तर बिलकुलच केलं नाही ना. एवढं मोठं चांगलं काम केल्यावर सुद्धा त्यांना पण 60-65 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि बाबासाहेबही गेले की नाही. जेवढ्या संतांची नावं घेतली जातात, महापुरुषांची नावं घेतली जातात, त्यापैकी कोणीतरी आज हयात आहे का? शरीररूपी आहे? कोणीच नाही. आपल्यात बसलेल्या कोणाचा जरी पंजोबा पणजी किंवा त्या पंजोबा पंजोबीचे अजून आजोबा आजी कोणी जिवंत आहे का? कोणी जाती धर्माचे लोक असू दे, आहे का कोणी जिवंत? नाही आहे. कारण जीवन हे परिवर्तनशील आहे. इथे नित्य काहीच राहत नाही आणि चांगलेही जाण्यासाठीच येतात भगवान बुद्ध म्हणाले आणि वाईटही जाण्यासाठीच येतात. शीलवान गुणवान जे लोक असतात तेही जातात, म्हणजे मृत्युमुखी पडतात, आणि अकुशल कर्म करणारे लोक, वाईट मनाचे स्वभावाचे लोकही जातात. सूक्ष्म असो सूक्ष्मही मरतात आणि बलाढ्य विशाल असो तेही मरतात. बघा, 2 पायाचे, 4 पायाचे, 8 पायाचे, बहुपायाचेही प्राणी मृत्युमुखी पडू शकतात, नाही का? बघा तुम्ही, छोटे मोठे जलचर असतील, भूचर असतील, हवेतले असतील, कोणीतरी प्राणी असा आहे का या भूतलावरती की त्यांना असं भरपूर हजारो वर्षाचं आयुष्य लाभलं आणि ते जिवंत आहेत? आहे का कोणी असं? कोणी नाही आहे. म्हणून भगवंताने मरण धर्म शिकवला. बघा, मरणाचा सिद्धांत शिकवला, मृत्यूचा सिद्धांत शिकवला. म्हणून भगवान म्हणाले ही सृष्टी जी आहे ही अनित्य आहे, कायम राहत नाही इथे काही. बघा, तुमचा रोड असेल, तुमचे घरं असतील, तुमचे कपडे असतील, हे कपडे जेव्हा नवीन घेतो तेव्हा नवीन असतात, पण 4-5 वर्षानंतर नवीनच राहतात का? त्याचा वापर केल्यानंतर ते जीर्ण होतात आणि जीर्ण झाल्यानंतर हातातही पकडू शकत नाही, एवढे जीर्ण होतात, ते लगेच तुटतात. बघा, त्याचे धागे दोरे. हा परिवर्तनाचा सिद्धांत आपल्यालाही लागू होतो म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून जीवन हे अनित्य आहे, अनित्य, अनात्मा आणि दुःख भगवंताने शिकवलं आहे. बघा, अनित्य काय शिकवलं की नित्य शाश्वत काही नाही आहे, मरणधर्मी आहेत प्रत्येक जण. बघा, तुमच्या गावातील काय कितीतरी लोक गेलेले असतील, बघा पुढेही जातील, शहरात राहणारे असतील, स्वतः डॉक्टर असतील, तेही जातात. असं नाही की डॉक्टर आहे म्हणून त्यांना सगळे औषधं माहिती आहे आणि ते मरणार नाहीत, असं होते का? बिलकुल, डॉक्टर असलेलेही जातात.
त्यानंतर सायंटिस्ट असतील तेही जातील, किंवा शिक्षक असतील, किंवा अजून कोण कोण असतील लोक फार डिग्र्या घेतलेले, शिक्षण घेतलेले तेही जातील, आम्हीही जाऊ, सर्वच लोक जाणार आहेत. जिथे प्राणी आहे, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे म्हणाले भगवान बुद्ध. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे, जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण आहे का? टिकते का हे सर्व काही? आपण लहानपणी लहान असतो, पण एक दिवस येतो आपण म्हातारे होतो. आपण जन्माला येतो ते मरण्यासाठी, आपण जन्माला येतो म्हातारे होण्यासाठी, आपण जन्माला येतो आजारी पडण्यासाठी. या भूतलावर असं कोणीच नाही आहे की जे जन्माला आले आणि बस त्यांच्या वाट्याला आजारच नाही आला. आहे कोणी असं? जन्माला आले आणि त्यांच्या वाट्याला म्हातारपणच आलं नाही, म्हणजे 100 वर्षाचे झाले तरी पण तरुणच आहे असं कोणी म्हणू शकते का? डग 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 होते की नाही प्रत्येक जण? आपण हे प्रत्येक जण हो, हे काळे केस पांढरे होतील की नाही? आणि जाती धर्माचा संबंध आहे का त्यासाठी? बा अमक्या अमक्या जातीचे लोक आहे त्यांचे केस काळेच राहतील, ते अमक्या जातीचे आहे, आहे का असं काही? अमक्या अमक्या समाजाचे लोक आहे त्यांचे दात मरेपर्यंत तसेच राहतील, पडणारच नाही, असं आहे का काही? अमक्या अमक्या जातीचे लोक आहे त्यांचे कान बहिले होणारच नाही, आहे का असं काही? किंवा स्त्रिया आहेत म्हणून त्यांचे केस काळेच राहतील, पुरुषांचे पांढरे होतील, असं काही गणित आहे का? म्हणून भगवंतानं सांगितलं की जसं जग हे अनित्य आहे, सृष्टी अनित्य आहे, आणि त्यानंतर इथे सर्व काही अनात्म सांगितलं, म्हणजे मी आणि माझं म्हणण्यासारखं पण काही नाही आहे. जसं की मरणाला कोणी रोखू शकत नाही, दात पडण्याला कोणी थांबवू शकत नाही, बहिरेपणा येण्याला कोणी थांबवू शकत नाही, काळ्याचे पांढरे केस होण्याला कोणी थांबवू शकत नाही, हे सुरकुत्या पडणं, कान लुळे लुळे पडणं, कमरेतून वाकणं, डगडग होणं, बॅलन्स जाणं शरीराचं, याला कोणी थांबवू शकत नाही. स्मरणशक्ती निघून जाणं, विस्मरण होत राहणं, याला कोणी थांबवू शकत नाही, कारण निसर्गाचे नियम आहेत, सर्वांसाठी समान आहेत. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही आहे. मरणाऱ्याला कोणी थांबवू शकत नाही. थांबवू शकते? आता कोरोनाच्या दरम्यान बघा, भले भले लोक गेले, पाहिलं असेल तुमच्याकडचे लोक गेले असतील, ज्यांच्याकडे हे पण कोरोनामध्येच गेले ना, तर कोरोनामध्येच गेले बघा. म्हणजे हे कोरोनात गेले, कोरोनात कितीतरी लोक गेले जे पैसे लावू शकत होते असेही गेले, वजनाच्या भारोभार पैसे लावू शकतील असेही लोक गेले, आणि कोरोनाचीच काय गोष्ट करता. इवन असंही तुम्ही तर कधी पाहिलं, कधी ॲक्सिडेंट होतात, कधी आजारी पडतात, कधी काय काय होते, त्याच्यात मृत्यू येऊ शकतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पैशामुळं किंवा कोणत्याही बाकीच्या गोष्टीमुळं कोणी मरणाला थांबवू शकत नाही, म्हातारपणाला कोणी थांबवू शकत नाही. पंचेंद्रियांमध्ये जे परिवर्तन होते त्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणून अनित्य, अनात्म आणि दुःख, आणि भगवान म्हणाले हेच दुःख आहे मग प्रत्येकाच्या वाट्याला, आहे का नाही? म्हातारपणाचं दुःख आहे का नाही? बिलकुल आहे. आजारपणाचं दुःख आहे का नाही? प्रत्येकाला आहे. मरण्याचं दुःख आहे की नाही? प्रत्येकाला आहे. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले या जीवनामध्ये आपल्याला 12 प्रकारचे दुःख भोगावे लागतात. किती प्रकारचे? 12 प्रकारचे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात. कोणी कोणत्याही जातीचं असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान मोठं कोणी असू द्या, प्रत्येकाच्या वाट्याला 12 दुःख येतात. त्या 12 दुःखांमधून मुक्त व्हावं लागेल. त्याला निर्वाणाची अवस्था म्हणतात. आणि ती निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्यासाठी मनुष्याने जीवनामध्ये सातत्याने दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यासाठी आपली बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. तर भगवान बुद्धाने सांगितलं बघा, जातीपी दुःखा. काय म्हणाले भगवान? जातीपी दुःखा. जाती म्हणजे काय? तर जाती म्हणजे जन्म. आता जाती शब्द कास्टसाठी वापरतात, जातीसाठी वापरतात. भगवंताच्या काळातला पाली शब्द जाती कशासाठी वापरला? जाती म्हणजे जन्म. तर भगवान बुद्ध म्हणाले जन्म दुःख आहे. आता तुम्हाला वाटेल बा जन्म दुःख कसं काय आहे? तर जेव्हा बाळ जन्माला येते पहिली कोणती क्रिया घडते? काय घडते? पहिले रडते बाळ. रडणे हे आनंदाचं लक्षण आहे की दुःखाचं लक्षण आहे? दुःखाचं लक्षण आहे ना. कोणी रडते तर तुम्ही लगेच काय म्हणता? काय झालं बा? कोण भांडलं का? कोणी मारलं का? कोणी काय बोललं का तुम्हाला? का काय झालं काय नेमकं म्हणता का नाही? म्हणजे रडणे हे दुःखाचं लक्षण आहे ना. तर भगवान बुद्ध म्हणाले बाळ जन्माला आलं की त्याला काही कळत नाही, तुम्ही तसं म्हणता, म्हणजे रडतं का? रडते का? तर त्याला पाहिजेची भावना घेऊन जन्माला येते, आसक्ती घेऊन जन्माला येते ना. आईचं दूध दिलं की मग शांत बसते बघा, बरोबर की नाही? म्हणजे पाहिजेचा भाव जन्माला आला. असंही बघा, आता तुम्ही बसलात, आई म्हणे बाजार आहे म्हणे, आज सांगितलं नाही ना सत्य, बाजार आहे. तर बाजार ज्यांच्या डोक्यात, आता तुम्ही तर बसले इथं खरं, पण ज्यांच्या डोक्यात बाजार आहे ते तिकडेच जाईल डोकं.
बाजाराला असेल का, हे दुकानाला असेल का, ते दुकानाला असेल का, का तर ती आसक्ती असते एक प्रकारची, बरोबर. आणि ज्यांच्या धार्मिकता आहे, श्रद्धा आहे, ज्यांना वाटते बा भंतेजी आले एवढ्या लांबून आपण उपदेश ऐकला पाहिजे भगवंताचा, जीवन जगण्यासाठी तो प्रेरित करतो उपदेश, ही वेळ बारबारदा येत नाही, ते म्हणतील बाजारात जाऊ दे, हे महत्त्वाचं आहे. सांगतोय तुम्हाला, मनाची मानसिकता, मनाची अवस्था प्रत्येकाच्या वेगवेगळी आहे. आपला जिकडे कल असतो वारंवार, आता कोणाचा खाण्यात कल असते तर ते खाण्यावरच जातील बघा. कार्यक्रमात गेलं तर ते कोणता विचार करतील, कधी संपत्ती आणि कधी पंगत बसते, कधी संपत्ती आणि कधी पंगत बसते. म्हणजे ज्याचं त्याचं मन आहे बघा. किंवा कुठे एखाद्या कार्यक्रमात गेले, आहेराचे कार्यक्रम घडतात, तुमच्या आहेर समजते ना, लग्नात वगैरे आहेर होतात की नाही. आता काही लोक, काही तर बापा काय, मी तर म्हणतो काही 99% लोक तर त्याच मानसिकतेचे असतील. लग्न कार्यात गेल्यावर तिथे गेल्यानंतर दुसऱ्याला आहेर होताना मुकच पाहते, माझा कधी नंबर लागते, मला कधी भेटते, माझा कधी नंबर लागते, मला कधी भेटते. तर ते आहेर डोक्यात घेतला की नाही, त्या आहेराची आसक्ती आहे, तर ते आहेरच म्हणते मला कधी भेटते, मला कधी भेटते. इव्हन ते लग्नात कधी काही लोक ते लावतात बघा, काय ते टिके बिके लावतात ना कोणते, हाला की त्याच्यात काहीच नाही आहे. पण ज्यांच्यात ती आसक्ती आहे की मला लावते का टीका, मला लावते अगोदर की त्यांना अगोदर लावते, मला अगोदर लावते की त्यांना अगोदर लावते, ते त्याच्यातच पडतात बघा. ते कधी माझ्याकडे येते तिकडे जाते, माझ्यापेक्षा लहानेला अगोदर लावते की मला अगोदर लावते, आणि नाही अगोदर लावला त्याच्यातून रुसते, मग मी मोठी आहे म्हणते, मी मोठा आहे, त्यांना समजत नाही का वगैरे. ते लग्न गेलं कुठे, कार्यक्रम गेला कुठं, ती आसक्ती जी जडली आहे त्याच्यातच पडते बघा. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आसक्ती जन्माला येते, म्हणून जाती पी दुःखा. त्यानंतर जरा पी दुःखा म्हणाले भगवान. जरा म्हणजे म्हातारपण. आता मी सांगितलं तुम्हाला, म्हातारपणाचं दुःख आहे, ऐकायला न येणं दुःख आहे, डोळ्यानं बरोबर न दिसणे दुःख आहे, दात पडणे दुःख आहे, लक्षात न राहणं दुःख आहे, हातपाय व्यवस्थित काम न करणं दुःख आहे, न धावता येत नाही हे दुःख आहे, तरुणपणातले जे काम आहे ते म्हातारपणात करू शकत नाही म्हणून दुःख आहे, त्याच्यातल्या त्यात मुलगा ऐकत नाही, सून ऐकत नाही, ते तर बापा वेगळंच आहे. हे मीच कमवून ठेवलं म्हणते, मायात ऐकतच नाही, ऐक नाही दुःख, बिलकुल दुःख. भगवंताने शिकवलं ह्या गोष्टी. म्हणून जरापी दुःखा, माथारपण दुःख म्हणते भगवान बुद्ध. त्यानंतर व्याधीपी दुःख, व्याधी म्हणजे आजारपण. आता सांगितलं मी, आजारपणाचं दुःख आहे. ज्याचं पोट दुखते ते म्हणते दुसरं काही दुखलं असतं तर चाललं असतं, म्हणजे पोट नव्हतं दुखायला पाहिजे होतं. ज्याचं अर्ध डोकं दुखते ते म्हणते दुसरं काही दुखलं असतं तर चाललं असतं, म्हणजे डोकं नव्हतं दुखलं पाहिजे म्हणते. ज्याला जे काही होईल ते म्हणते हे नव्हतं व्हायला पाहिजे होतं, म्हणजे दुसरं झालं, म्हणजे दुसरं झालं नाही त्याचा विचार करते. जे आहे त्याच्यात परेशान राहते बघा, जे नाही त्याच्यातही परेशान, आणि जे आहे त्याच्यातही परेशान होते. म्हणून भगवंताने सांगितलं व्याधीपी दुःखा. बघा तुम्ही, व्याधीपी दुःखा. जसं की आपल्या लेकराला, आपल्या घरातल्या व्यक्तीला काही झालं की किती दुःख होते, आजारपण वगैरे झालं, आणि तोच आजार तेच दुखणं दुसऱ्याला झाल्यावर होते का दुखणं, आपल्याला त्रास होते का नाही. काऊन तर आपल्या लोकांना झाला, ते अटॅचमेंट आहे ना, त्याची आसक्ती आहे ना. म्हणून भगवंताने सांगितलं व्याधीपी दुःखा, मरणमपी दुःखा. मरण्याचं दुःख प्रत्येकाला आहे. कोणी तरुण जावं, म्हातारं जावं, लोक रडतात बघा, प्रत्येकाला दुःख होते. कुणाचे पती गेले, कुणाची पत्नी गेली, कुणाचे मुलगा गेला, मुलगी गेली, सून गेली, आई गेले, वडील गेले, भाऊ गेले, बहीण गेली, कुणाची कोणी जरी गेलं तरी त्यांना त्याचं दुःख होतं. इव्हन बघा, माणसंच नाही तर तुम्ही पाहताल तुमचा जंगलाचा एरिया आहे. आम्ही येताना पाहिला, पहिल्यांदाच आलो आम्ही इकडं. खरं तर ताईचे म्हणजे खूप खूप त्यांच्याप्रती मंगलमैत्री, तुम्ही साधुकार व्यक्त करा लीनाताई नारनवरी यांच्यासाठी की त्यांनी ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळवून दिली. बाजारात भरतील पण भंतीजी थोडी येतील नेहमी. एवढ्या लांबून आम्हाला बोलवलं बघा, एवढा खर्च केला, प्रवासाचा खर्च करावा लागतो. भंतीजीला आता आजचा आधुनिक युग आहे ना, येण्या जाण्याचं प्रवास खर्च आहे, गाडीचं पेट्रोल आहे, त्यानंतर टोल नाका आहे, सगळ्या गोष्टी असतात. तर हा खर्च याच्यासाठी आहे की मनामध्ये श्रद्धा आहे, मनामध्ये पुण्यभाव आहे. पैसा महत्त्वाचा नसतो, पैसा तर कुठे नाही जात आपला, परंतु हे जे आज कमवताय तुम्ही तुमच्या घरच्या लोकांच्या निमित्ताने, स्वतः तुम्ही जे पुण्यकर्म कमवताय, एवढ्या लोकांना तुम्ही निमित्त ठरताय पुण्य संपादन करण्यासाठी, हे पुण्य फळाला येणार. तुम्हाला सांगतो, हे पुण्य सोबत येते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की जीवनामध्ये मरणमपी दुःखा, प्रत्येकाच्या वाट्याला मरण सुद्धा दुःखदायी आहे. कुणाचं कोणी जाओ, प्राण्यांचं जरी कोणी काही गेलं, तुम्ही पाहिलं असेल कधी, एखादा माकड वानर असेल, त्याचं लेकरू जर गाडीनं चिरडलं, किंवा कुत्र्याचं पिल्लू किंवा कुत्रा जर एखाद्या गाडीनं वगैरे चिरडला किंवा काही ते मृत्युमुखी पडला, तर तुम्ही बघा ते प्राणी पण रडतात असे त्यांच्या पद्धतीने, बघितलं तुम्ही. म्हणून मरण्याचं दुःख प्रत्येकाला आहे बघा, प्रत्येक जण मरण्याने दुःखी होत असतो. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रिय लोक दुःख देतात. आता प्रिय लोक दुःख कसं देतात हे जर पाहायचं तर भगवंताच्या काळात एक घटना घडली होती. भगवान आपले श्रावस्तीला गेले होते. आता असं वरवरकरणी जर तुम्हाला विचारलं की प्रिय लोक दुःख देतात का, संताप देतात का, शोक देतात का, तर लोक म्हणतील असं कसं म्हणता, प्रिय लोक कसे दुःख देतील, प्रिय लोक तर आनंद देतात. तर भगवंताच्या काळात बघा, मल्लिका नावाची एक राणी होती.
प्रसेनजित नावाचे राजे होते, ते दोघे नवरा बायको होते, दोघेही भगवंताचे उपासकच होते. दररोज भगवंताकडे जाणं, विहारात जाणं, भगवंताला भोजन दान, परिष्कार, चिवरदान, जे काही दान पुण्य ते दान करणं, संघाला दान देणं नित्यक्रम होता त्यांचा. एक दिवस असं झालं की त्या श्रावस्ती नगरीतील एक व्यक्ती ज्यांचा तरुण मुलगा मरण पावला, एक बाबा समजा, त्याचा तरुण मुलगा मरण पावला, तर तो बाबा स्मशानात जाऊन रोज रडायचा. साहजिकच आहे ना, तरुण मुलगा, लग्नाला आलेला मुलगा एक दिवस मरण पावला, तर तो बाबा रोजच्या रोज त्या स्मशानात जाई. गावाच्या बाहेर स्मशान होतं आणि त्या स्मशानात जाण्याचा रस्ता आपल्या जेतोन विहाराच्या तिथूनच होता, जिथे भगवान राहत होते आपले. आणि तो मनुष्य जो होता तो त्या स्मशानात जाई आणि आलाप विलाप करत राहील. बाळा, तू कुठे गेला मला सोडून? तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे, तू परतून ये, मला फार त्रास होतो, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, वगैरे वगैरे. जसं तुम्हालाही आठवणी येत असतात आणि तुम्ही रडत असता, क्रंदन करत असता, तर मग तो रडायचा रोजच्या रोज. एक दिवस रडून परत घरी जात असताना तो त्या जेतवन विहारासमोर येत असताना भगवान बुद्धाची त्याची भेट झाली. आता बुद्धाची भेट होणं ही साधी गोष्ट आहे का? कल्पना करून पहा तुम्ही. भंतेजी भेटत नाही, भिक्खू संघ भेटत नाही या काळात. त्या काळात भगवान बुद्ध ज्या लोकांना भेटत असतील प्रत्यक्ष, किती पुण्य असेल त्या लोकांचं. तर त्या गृहस्थाला की ज्यांचा मुलगा मरण पावला होता, तर विहारासमोरून येता येता भगवंताची त्याची भेट झाली आणि भगवान बुद्धाने त्याला हटकलं म्हणजे विचारलं, बा कुठे गेले होते तुम्ही? तर त्याने सांगितलं की भगवान, माझा एकुलता एक मुलगा मरण पावला हो, आणि त्यामुळे मी फार दुःखी आहे, कष्टी आहे, रडतो आहे, परेशान आहे, मला माझ्या मुलाची खूप आठवण येते, त्याच्याशिवाय मला कोणी नव्हतं, वगैरे वगैरे. तो आलाप विलाप करत राहतो. तेव्हा भगवान बुद्धाचं उपदेश करण्याची एक पद्धत होती, प्रवचन देण्याची एक पद्धत होती, विशिष्ट प्रकारची शैली. जसं स्वाख्यातो भगवता धम्म म्हणतो ना आपण, तर भगवंत विशिष्ट प्रकारे समजवायचे. समोरच्या लोकांना समजून सांगण्याची त्यांची खूबी वेगळी होती. समोरच्याला लगेच कळायचं की भगवंताला काय म्हणायचं आणि हा खरंच भगवंताने सांगितलेला उपदेश सत्य आहे, तो आपण मानला पाहिजे. आणि तेवढे श्रद्धावानही लोक होते. पण हा जो रडत होता, क्रंदन करत होता, परेशान होता, तर त्याने भगवंताला सांगितलं असं असं झालंय. भगवान त्याला म्हणाले की बघा, प्रिय लोक दुःख देऊन जातात, प्रिय लोक शोक देऊन जातात, प्रिय लोक संताप देऊन जातात, असं भगवान त्याला बोलले. तर त्याला भगवान बुद्धाचा आला राग. आता कोणाला कोणाचा कसा कधी राग येईल हे सांगता येते का? तुम्ही तर बाप्पा लय भोगत असताल, कोणाचा राग तुम्हाला येत असेल आणि कधी कधी किती किती येत असेल ते तर विचारूच नका. लय लोक परेशान, कोणी कोणाच्या रागामुळं क्रोधामुळं परेशान असते. तर हे तर बाप्पा तुमचा स्वानुभव आहे प्रत्येकाचा. तर त्याला त्याचा तो मूड जो होता तो रडण्याचा, क्रंदन करण्याचा होता. आणि नेमकं भगवान त्याला काय म्हणाले की प्रिय लोक जे असतात ते दुःख देऊन जातात, शोक देऊन जातात. तर त्याला भगवंताचं बोलणं आवडलं नाही. आता सगळ्यांना चांगलं आवडेलच असं गणित आहे का? काही नाही आहे. सगळ्यांनाच आवडते का चांगलं? कोणाला वाईटही आवडते, आवडते की नाही? जसं की कोणाला हिंसा करायला आवडते, कोणाला चोरी करायला आवडते, कोणाला व्यभिचार करायला आवडते, कोणाला खोटं बोलायला आवडते, ठकवायला आवडते, फसवायला आवडते, लोकांना लुबाडायला आवडते, कोणाला दारू पियायला, गांजा पियायला, बिड्या पियायला, अजून काय काय खायला पियायला आवडते, कुणाला आईला त्रास द्यायला आवडते, कुणाला वडिलांना त्रास द्यायला आवडते, कुणाला बायकोला त्रास द्यायला आवडते, कुणाला नवऱ्याला त्रास द्यायला आवडते, कुणाला भावाला त्रास द्यायला, बहिणीला त्रास द्यायला आवडते. कुणाला काय आवडेल हे सांगू शकतो का आपण? नाही आवडू शकत. आणि याही कॅटेगरीचे लोक आहेत की ज्यांना चांगलं काय आणि वाईट काय समजत नाही, योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही. म्हणून भगवानच म्हणाले की काही लोकांना या जगामध्ये जीवन जगताना वाईट गोष्टी आवडतात, तर फार कमी लोक असे असतात की ज्यांना चांगल्या गोष्टी आवडतात. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट खरीच आहे. भगवान बुद्ध म्हणाले की फार जास्त लोक असे आहेत की ज्यांना वाईट गोष्टी आवडतात आणि फार कमी लोक आहेत की ज्यांना चांगले लोक आणि चांगल्या गोष्टी, चांगले विचार आवडतात. हे ज्याचं त्याच्यावर डिपेंड आहे, ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे की कोणाला काय आवडते आणि कोणाला काय नाही आवडत. तर त्या माणसाला भगवंताचं वचन आवडलं नाही. भगवान असे म्हणाले, तो म्हणाला असं कुठं असते का? तुम्ही काही म्हणता, मी कोणत्या याच्यामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, आणि माझा मुलगा एकुलता एक मुलगा, प्रिय मुलगा मरण पावला, आणि तुम्ही म्हणता की प्रिय लोक दुःख देऊन जातात, संताप देऊन जातात. तुमचं मी ऐकत नाही, मी तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा पाहिल्या होत्या, वगैरे वगैरे. ते विचारूच नका. आता ज्याचा त्याचा मूड असतो एक. तर तो गेला निघून रागाने तावानं भगवान बुद्धाजवळ. आता असे लोक, त्याला मराठीमध्ये बघा एक काहीतरी शब्द आहे, कम नशिबी लोक असतात. असे नशीब वगैरे नाही आहे, पण ते त्यांच्या पुण्यातच नसते. काही गोष्टी बघा पुण्यात नसतात, म्हणजे जवळ येतात
तलावाच्या जवळ येतील, तहान लागली आहे पण पाणी पिऊ शकत नाही. म्हणजे सर्व काही प्राप्त होते, सर्व काही आहे, पण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. असे काही लोक असतात बघा जीवनामध्ये. जसं आपल्या समाजातले काही लोक आहे की बाबासाहेब मिळाले, बुद्ध मिळाले, तरीसुद्धा भलतीकडे जातात, भलतीकडच्याच गोष्टी करतील बघा. असे काही लोक आहेत, इमान ठेवत नाही. म्हणून तो जो ग्रहस्थ होता भगवंतापासून रागाने तावाने निघून गेला. गावात जाता जाता गावाच्या बाहेर काही तरुण मुलं जुवा खेळत बसले होते. त्या जुवा खेळणाऱ्या पोरांपर्यंत हा बडबड करत चालला होता. भगवान बुद्धाला शोभलं काय असं, भगवान बुद्ध असं कुठं म्हणू शकतात का, माझा मुलगा मला प्रिय होता आणि तो संताप कसा देईल, मला तो दुःख कसा देईल, वगैरे वगैरे. तो बडबड करताना त्या जुवारी पोरांजवळ गेला आणि जुवारी पोरांनी त्याला विचारलं की बा काय झालं बाबा. आता ते जुवारी वाया गेलेले, दारू पिणारे वाया गेलेले, मावा तंबाखू खाणारे वाया गेलेले लोक असतात. आणि मग याने सांगितलं की मी भगवान बुद्धाकडे गेलो, माझा एकुलता एक मुलगा मरण पावला. ते भगवान बुद्धाला सांगितलं आणि भगवान बुद्ध म्हणाले प्रिय लोक दुःख देतात. शोभलं काय भगवान बुद्धाला, मला तर पटलं नाही म्हणे, तुम्हीच सांगा खरं आहे का. आता ते जुवारी पोर कामातून गेलेले ते म्हणे व तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणे, ते भगवान बुद्धाचं चुकलं म्हणे. असे लोक आहे बघा जगामध्ये. खोट्याला साथ देणारे आणि खऱ्याचा द्वेष करणारे लोक घरातही असतात काही आणि बाहेरही असतात बघा. तुम्हाला भेटत असतील असे काही. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. तर असे लोक आहेत जगामध्ये बघा. आपलीच लावतील, आपलीच मिरवतील, मीच बरोबर आहे म्हणतील, बाकीचे बरोबर नाही म्हणतील. कोणीही असो मग, म्हणजे चांगलं असलं तरी त्यांना म्हणतील हे बरोबर नाही आहे, आणि जे वाईट आहे त्यांना म्हणतील हां ते फार चांगले आहे. तर त्या पोरांना सांगितल्यावर ते पोरं म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पटलाय म्हणे, भगवान बुद्धाचं चुकलं म्हणे. याला अजून वाटलं की आरगड्या खरंच मीच माझंच बरोबर आहे, भगवान बुद्ध चुकले. यानं गावभर बातमी पसरवली. वाईट गोष्टी पसरवायला काही लागत नाही जास्त जादूटोना, लागते का काही. चांगल्या गोष्टी पसरवत नाहीत माणसं जास्त. बा इथं उपदेश झाला, खूप चांगला उपदेश झाला, भंतेजी प्रवचन देतात, बुद्धाची वाणी आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, असे सांगणारे कमी लोक भेटतील तुम्हाला. पण वाईट गोष्टी सांगणारे बाबा, पंख पडला, तुम्हाला माहिती आहे का, कावळा पडला, पंखच पडला पण कावळा पडला म्हणून सांगणारे लय भेटतात बघा. असे काहीच नाही झालं, छोटंसंच काहीतरी घटना घडली, समजा आता इथे कोणाची बाचाबाची झाली, कोणीतरी बोललं तर गावभर फिरून सांगतील त्या नारनवरीच्या इथे लोय धिंगाणा झाला हो, काय मारामारी झाली, काय शिव्या देत होते, विचारूच नका बापा. असे असतात लोक काही. तर मग गावभर बातमी पसरली की भगवान बुद्ध म्हणतात प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक संताप देतात, प्रिय लोक शोक देतात, वगैरे वगैरे. ही बातमी पसरता पसरली राजवाड्यापर्यंत. राजवाड्यामध्ये बातमी पसरली. राणी मल्लिका आणि राजा प्रसेनजित होते. राजाच्या कानापर्यंत बातमी पसरली राजा प्रसेनजिताच्या. आणि राजाने राणीला विचारलं की राणी साहेबा, भगवान बुद्ध जे म्हणतात की प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक संताप देतात, प्रिय लोक परेशान करतात, हे काही मला बरोबर वाटत नाही. तू भगवान बुद्धाची उपासिका आहे, तू भगवंताच्या फार जवळची आहे, तुझे ते गुरु आहे, तू त्यांची शिष्य आहे, हे तुला पटते का भगवान बुद्धाचं असं म्हणणं. तर ती मल्लिका राणी खरंच उपासिका होती, श्रद्धावान होती. ती काही अशी दोलायमान मनाची नव्हती. आध हे इधर आणि आध हे उधर, इकडचे खरं मानायचं तिकडचे खरं मानायचं. तिची एकनिष्ठ श्रद्धा होती आणि श्रद्धा ही एकनिष्ठ असेल तरच फळाला येते. दोन दगडावर पाय ठेवणारे जे लोक असतात त्यांना फळप्राप्ती होत नाही, उलट त्याला त्यांचा नुकसान होते. आणि त्यामुळे मल्लिका राणीची श्रद्धा असल्या कारणाने मल्लिका राणी राजा प्रसेनजितला काय म्हणते की महाराज, जर भगवान बुद्धाचं हे म्हणणं असेल असं तर मग बरोबरच आहे ते. तर राजा राणीला फटकारतो, तुला तर कशावरही विश्वास बसतो, भगवान बुद्धाच्या वगैरे वगैरे म्हणतो, आणि राजा बाजूला जातो. तर राणी मल्लिका आपल्या राजवाड्यातील एका नोकराला पाठवते भगवंताकडे आणि त्या नोकराला सांगते की माझ्या वतीनं पण वंदन कर, तू पण वंदन कर, भगवंताला विचार की भगवान गावामध्ये जी चर्चा सुरू आहे ती खरी आहे का, म्हणजे भगवंताचं म्हणणं खरं आहे का. भगवान असे म्हणाले का की प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक संताप करतात, प्रिय लोक शोक देतात, वगैरे वगैरे. तो नौकर गेला, भगवंताला वंदन केलं, मल्लिका राणीच्या वतीनेही वंदन केलं आणि भगवंताला प्रश्न विचारला, भगवान गावामध्ये जी चर्चा सुरू आहे तुमच्या वक्तव्याबद्दल ती खरी आहे का. तर भगवान बुद्ध म्हणाले हो, प्रिय लोक खरंच दुःख देतात, प्रिय लोक खरंच संताप देतात, प्रिय लोक खरंच शोक उत्पन्न करतात. तर भगवंताला तो म्हणतो की भगवान विस्ताराने सांगा कसं काय. तर भगवान बुद्ध त्याला काही दाखले देतात, उदाहरणं देतात. भगवान म्हणतात बघ तू गावातच राहतो ना, तर याच गावातली एकुलती एक मुलगी, तिची एक आई होती. तर लग्नाच्या अगोदर तिची आई, म्हणजे ती मुलगी जी लग्नाची बाकी होती तर तिची आई मरण पावली, त्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला की नाही.
तिची मुलगी वेडीपिसी झाली की नाही? ते म्हणे हो भगवान. मग आई गेल्यानंतर ही मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला. तरुण मुलगी ती वेडीपिशी झाली, ती गावभर फिरत होती, तिला वस्त्राचं भान नाही किंवा ती वेड्यासारखं वागत होती. तर प्रिय तिची आई होती की नाही तिला? ते म्हणे हो भगवान. मग आई जर प्रिय होती तर आता त्या आईनं हिला दुःख देऊन गेली की नाही? ते म्हणे हो भगवान. त्या आईनं हिला संताप देऊन गेली की नाही? ते म्हणे हो भगवान. त्या आईनं हिला शोक देऊन गेली की नाही? ते म्हणे हो भगवान. मग माझं वक्तव्य खरं आहे की खोटं आहे? ते म्हणे हो भगवान, तुमचं वक्तव्य खरंच आहे. दुसरं उदाहरण दिलं भगवंतानं की काही दिवसापूर्वी गावातील दोन मुलं होते, एक मुलगी होती, त्यांचे वडील मरण पावले. हे मुलं पण लग्नाचे बाकी होते, तरुण होते, त्यांना वडिलाची गरज होती, आईची गरज होती. ती आई मरण पावल्यावर या मुलांच्या डोक्यावर परिणाम झाला, यांना संताप झाला की नाही, शोक झाला की नाही? ते म्हणे हो भगवान. मग मला तू सांग की प्रिय लोक संताप देतात की नाही, शोक देतात की नाही, दुःख देतात की नाही? ते म्हणे हो. त्यानंतर तिसरं उदाहरण सांगितलं भगवंतानं पटाचार्याचं. पटाचार ऐकली तुम्ही आपले प्रवचनाची? द ग्रेट हॅपीनेसवरती आहे बघा, भंतीचे प्रवचन असतात. पटाचारा एक पात्र होतं भगवंताच्या काळामध्ये. एक स्त्री, तरुण स्त्री, श्रीमंत घरची होऊन गेली. तर तिच्याबद्दल सांगितलं भगवंतानं की पटाचारा ही श्रीमंत घरची मुलगी होती, सुंदर होती, आणि तिचा जीव जडला एका नोकरावरती. त्याच्यासोबत जाऊन ती पळून जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर तिला एक मुलगा झाला, तेव्हा तिला माहेरी जावंसं वाटलं. नवऱ्यानं अडवलं. दुसऱ्यांदा जेव्हा ती गरोदर होती, दिवस भरत आले, तेव्हा ती माहेराला जाण्यासाठी नवऱ्याच्या माघारी निघाली. पावसाळ्याचे दिवस होते आणि ती नदी किनाऱ्यावर आली असताना तिला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या, वेदना सुरू झाल्या, आणि त्यातच ती बाळंतीण झाली, डिलिव्हरी झाली. तिचा नवरा तिच्या मागे आला. त्याने पाहिलं की आता माझी बायको बाळंतीण झाली आहे, मासाचा गोळा मुलगा आहे, आता पाऊस रिमझिम पडत आहे, सगळीकडे पाणी आहे, नदीला पूर आलेला आहे, इथे आता कसं त्या बाळाला कशावर टाकू, कपडे वगैरे नाही आहे. तर तो तिचा पती जो आला मागाहून, तर बाजूलाच गवत होतं, ते गवत काढून त्या बाळाला त्या गवतावर ठेवा म्हणून विचार केला. त्याने गवत काढता काढता सर्पदंश झाला, साप चावला, आणि त्या बाईच्या समोर पटाचार्याचा तिचा नवरा तोंडात फेस येऊन जागेवर तडफडून मरण पावला. आता तिला त्या बाळंतपणाचा वेदना, त्या त्रास तर होताच होता, पण नवऱ्याच्या मृत्यूचंही दुःख होतं. मग आता सासरी कोणी उरलं नाही, माहेरी जाण्याशिवाय गत्यंतर नाही, नदीला आलेला पूर आहे, 2 लेकरं सोबत आहे, आता जन्मलेलं एक बाळ आहे, आणि 1 वर्ष 1.5 वर्षाचं दुसरं बाळ आहे. मग आता दोन्ही लेकरं घेऊन नदीतला पूर कसा क्रॉस करायचा? नदीला पाणी छाती एवढं असेल. ती विचार करते, एका बाळाला पलीकडे नेऊन ठेवते अगोदरच्या, आणि नंतर मग ह्याला घ्यायला येते. ती तसंच करते, अगोदर मोठ्या बाळाला पलीकडे नेऊन ठेवते. आता 1-1.5 वर्षाच्या बाळाला काही समजत नाही, ते बाळ तिथं बसते, ही नदीमध्ये उतरते, परत या आत्ताच्या बाळाला घेण्यासाठी नदीच्या बरोबर मधोमध जेव्हा येते, तेव्हा एक पक्षी आता जन्मलेल्या बाळावरती घिरट्या मारतो, आणि नेमकं तेव्हा त्या पक्षाला हुसकवण्यासाठी, हाकलून लावण्यासाठी ती असे हातवारे करते. तर हातवारे करते, तर आता ज्या पोराला नेऊन ठेवलाय पलीकडे, तर त्याला वाटते की आई आपल्याला बोलवत आहे. आता रिमझिम पाऊस पडत आहे, नदीला पूर आलेला आहे, बाळ 1-1.5 वर्षाचा आहे, आता जन्मलेलं एक बाळ आहे, आणि नदीच्या मधोमध पूर नदीला आलेला आहे, आणि पूर आल्यावर नदीतून फास्टली आपण बाहेर पडू शकतो का? कोणीकडे नाही जाऊ शकत. नेमकं हिचं लक्ष आता जन्मलेल्या बाळावरती, त्या पक्षावरती असतं. ही जशी बाहेर पडते तसं त्या अगोदरचं बाळ नदीत उतरते, 1-1.5 वर्षाचं, नदीला पूर आलेला असतो, पुरात ते वाहून जाते. ही बाहेर पडते या आताच्या बाळाजवळ, तर पक्षी आपल्या पंजामध्ये त्या मासाच्या गोळ्याला बाळाला पकडतो, आणि तोही भरारी मारतो. विचार करा तुम्ही, किती दुःख असेल पटाचार्याच्या जीवनामध्ये. पटाचार्याचा नवरा गेला तिच्या डोळ्यासमोर, तिचे दोन्ही लेकरं तिच्या डोळ्यासमोर गेले. ती पटाचारा वेडी पिसी झाली, डोक्यावर तिच्या परिणाम झाला. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचलं तर ही सुप्रसिद्ध अशी स्टोरी आहे बघा, झालेली हकीकत घडलेली आहे, काल्पनिक कथा नाही आहे. आणि ती पटाचारा जेव्हा मग आपली तशीच दुःखी कष्टी होऊन माहेरी जायला निघते, तेव्हा माहेरी जात असताना माहेरला पोहोचली, तर माहेराच्या म्हणजे गावाच्या बाहेर 2-3 सरण जळत असतात. लोकांना वाटते बा पटाचार्याला समजले म्हणून रडत आली आहे. लोक म्हणतात, पटाचारा तुझी वाट पाहिली, पावसाळ्याचे दिवस आहे, आम्हाला वाटलं तू येणार नाही, म्हणून आत्ता जस्ट अग्नी डाग दिला, रात्री घर अंगावर कोसळल्यामध्ये मुळे तुझे आई वडील भाऊ मरण पावले बघा. हे त्यांचे सरण जळत आहे. सांगा तुम्ही, आहे कोणाच्या वाट्याला एवढं दुःख?
आहे का कुणाच्या वाट्याला? बिलकुल नाही आहे. ही घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून हे सर्व लोक प्रिय होते पटाचार्याला, पण ते मृत्युमुखी पडले. आणि भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं की प्रिय लोक दुःख देतात. त्या व्यक्तीला, नोकराला भगवंताने समजून सांगितलं की या एवढ्या घटनेमधून तुला खरंच वाटत नाही का की जे लोक प्रिय असतात ते जर सोडून जातात तर दुःखच होते, जे प्रिय लोक असतात ते सोडून जातात तर शोक होते, जे प्रिय लोक सोडून जातात संताप होते त्याच्यामुळं. कारण आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही घटना आपल्या देशात जर पाहिली तर फार वाईट आहे. तुम्हाला सांग, अनेक माता भगिनी आहेत, पाहतो आम्ही, प्रचंड दुःखी असतात. आणि साहजिकच आहे, आपला देश खरं जर पाहिलं तर एवढा सुरक्षित नाही आहे. अशा व्यक्तिमत्वांकडे, अशा बिचाऱ्या माता भगिनींकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काही बाबतीत लोक एवढे म्हणजे वाईट विचाराचे असतात की ते अशा स्त्रीला की जिचा नवरा मृत्युमुखी पडलाय तिला आधार द्यायचा सोडतात आणि तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात. हालाकी त्या स्त्रीला सहकार्य केलं पाहिजे. कोणती पण स्त्री असो, ती कुणाची बहीण असेल, कुणाची आई असेल, कुणाची पत्नी असेल, आणि तिचा जर पती मृत्युमुखी पडतोय तर आपण तिचे भाऊ बनलो पाहिजे, बहीण बनलो पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, मायेचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला पाहिजे. हे आपल्याला करता आलं पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो, कारण स्त्री ही प्रचंड दुःखी होते जेव्हा पती निघून जातो. आणि त्यामुळे पटाचार्याच्या वाट्यालाही ते दुःख आलं होतं. पण पटाचारा काही दिवसानंतर भगवान बुद्धाच्या संपर्कात आली. भगवंताने तिला भिक्खुनी बनवलं आणि भिक्खुनी बनल्यानंतर तिच्या गोष्ट लक्षात आली की जे जे आपले असतात किंवा जे जे लोक असतात ते मृत्युमुखी पडतात. कोणीही मृत्युमुखी पडू शकतो. त्या पटाचार्याला होश येतो. ती पटाचारा अर्हत होते. बघा, म्हणून तुम्ही सुद्धा धम्माच्या मार्गात आलात याचा मला मनस्वी आनंद आहे. नाही तर नुसतंच दुःख व्यक्त करायचं आणि रडायचं आणि पडायचं आणि त्यानं काय भेटेल? नुसतं रडण्याने काय मिळणार आहे? भगवान बुद्ध म्हणाले रडून उपयोग नाही. उलट पक्षी अशी सिच्युएशन आपल्या वाट्याला आलेली असेल तर रडण्यापेक्षा लढणं जमलं पाहिजे. आपल्याला जीवनासोबत लढता आलं पाहिजे. कारण लोक तर दाबण्याचाच प्रयत्न करतील आणि करतात लोक. तुम्हालाही त्याचा अनुभव येत असेल, तुम्हालाही त्याचा अनुभव येत असेल. घरचेच लोक, जवळचे लोक, दूरच्यांची तर गोष्ट सोडून द्या हो, दूरचे तर दूरचे परकेच आहे, पण जवळचे लोक सुद्धा टॉर्चर करतात, प्रेशराईज करतात, दाबतात, अपमानित करतात, नाव ठेवतील, निंदा करतील. आणि हे सहन होत नाही स्त्रियांना. त्यामुळे मी नेहमी सांगतो, तुम्ही माता भगिनी आहात, सगळे मायबाप आहात, की रडणं सोपं आहे पण रडायचं नाही, लढायचं. आपल्या लेकरांसाठी आपल्याला जगायचं आहे. लेकरांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आपल्याला पण जगायचं आहे. बुद्धांनी सांगितलं गेले तर त्यांच्यासाठी रडून उपयोग नाही. त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या, अपेक्षा होत्या, त्या आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजे. आपल्या घराला टिकवता आलं पाहिजे. आपल्या घराला बरोबर व्यवस्थित घराची घडी नीट ठेवता आली पाहिजे. इज्जतीनं राहता आलं पाहिजे. प्रामाणिकपणे राहता आलं पाहिजे. लेकरांना व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे. त्यांना शिक्षण देता आलं पाहिजे. शिक्षणासोबत त्यांना संस्कार देता आले पाहिजे. लेकरांना घडवता आलं पाहिजे. म्हाताऱ्यांना त्यांची सेवा केली पाहिजे. ह्या गोष्टी जमायला पाहिजे. म्हणून भगवंताने त्याला तिथे सांगितलं की प्रिय लोक दुःख देतात. त्यानंतर अप्रिय लोक सुद्धा दुःख देतात म्हणाले भगवान बुद्ध. 12 कारणांपैकी अप्रिय लोक दुःख देतात. अप्रिय लोक कसे दुःख देतात? की जे लोक आपल्याला आवडत नाही ते जर समोर आल्यावर काय होते? आपला हे चेहरा बदलते की नाही? लगेच चेहरा पडते. आपण लय प्रसन्न आहे, हसत आहे, आणि अशी व्यक्ती आपल्या समोर आली की ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही, लगेच चेहरा पडते आपला असा बारीक, बॅटरी डाऊन. तुमच्यासोबत होत असेल कधी कधी. बघा, एकदम फ्रेश आहोत आपण, खुश आहोत, हसत आहे, सगळं आहे, आणि कोणीतरी तिथं येऊन टपकलं, बसलं तिथं येऊन, लगे आपली बॅटरी डाऊन. तर म्हणून भगवंताने सांगितलं अप्रिय लोक दुःख देतात. बघा, अप्रिय लोक दुःख देतात. जे लोक आवडत नाही ते जर समोर आले की दुःख देतात. आणि म्हणून त्यानंतर भगवंताने सांगितलं की मनासारखं न होणे हेही सुद्धा दुःख आहे. मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा दुःख होते ना. बघा, कोणत्याही बाबतीमध्ये मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा दुःख होते. कोणतीही गोष्ट असो, ती संसारातील असो की बाहेरची असो. म्हणून हे एक दुःख आहे. आणि त्यानंतर भगवंताने सांगितलं पंच उपादान खंदा दुःखा. 5 उपादान स्कंद जे असतात, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, जे आपल्याला उत्पन्न करत असतात पुन्हा पुन्हा या भवचक्रामध्ये, तर भगवान बुद्ध म्हणाले ते उत्पन्न होणारे पंचोपादान स्कंद सुद्धा दुःखदायी आहे. असे किती प्रकारचे दुःख सांगितले? 12 प्रकारचे दुःख सांगितले. आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. बघा, आणि म्हणून भगवंताने सांगितलं की या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर होशमध्ये राहून,
सावध राहून सतर्क राहून जीवन जगत असताना क्षणोक्षणी जे शक्य होईल तेव्हा तुम्हाला दान पुण्य करता आलं पाहिजे. शील पालन काटेकोरपणे तुम्ही केलं पाहिजे. पंचशील दैनंदिन जीवनामध्ये पंचशील पालन केलं पाहिजे. 8 दिवसातून एकदा अष्टशील उपोषणशील पालन केलं पाहिजे आणि त्यानंतर ध्यान केलं पाहिजे. रोज घरामध्ये 5-10 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे जेवढं बसता येईल तेवढं ध्यान करा म्हणाले भगवान. शिबिर करायचं शिबिर करा. भगवंताची रोज रोज वंदना करा. भगवंताचं नाम स्मरण करत राहा. वंदना म्हणत राहा. प्रवचन आता आपलं द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. भंतेजीचं प्युरिटी ऑफ माइंड चॅनल आहे. सर्च रिसर्च भंतेजीचं चॅनल आहे. आणि अजून काही भंतेजी लोकांचे चॅनल्स असतील की ज्याच्यावर बुद्धाचे सुंदर उपदेश आहेत. भंतेजी शिकवतात बघा. आपल्या आम्रपालीताई रामटेके आहे किंवा तुम्ही भरपूर महिला आहेत की जे भंतेच्या संपर्कात आहेत किंवा भंतेजींना बोलवता श्रद्धा आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरात रोज बुद्धाची वाणी जर तुम्ही ऐकत राहिलात तर त्याचा खूप लाभ होतो बघा. आणि खरोखरच जीवन अनमोल आहे. म्हणून खाण्यापिण्यामध्ये जीवन घालवायचं नसते. खाण्यापिण्यातच जीवन घालवायचं नाही तर मनाला निर्मळ कसा करता येईल. आपल्या घराची घडी नीट कशी करता येईल. आपल्या लेकरांना कसं घडवता येईल. घरातल्या लोकांमध्ये व्यवस्थित प्रेमाचं नातं कसं तयार करतील. त्यासाठी बुद्धाच्या धम्माचा आधार घेतला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी अनित्य अनात्म आणि दुःख हे मूळ 3 सिद्धांत शिकवलेले आहेत. त्यामुळे आपल्या घरातील जे तिघे म्हणजे एक वडील आणि दोन्ही मुलं त्यांचे निघून गेले ही तुमच्या दृष्टीने पाहिलं तर दुःखदच घटना आहे. पण मी आता जो उपदेश तुम्हाला दिला भगवंताचा, भगवान म्हणाले की खरंच दुःख व्यक्त करत बसण्यात अर्थ नाही. कोणाचं कोणी जरी गेलेलं असेल आणि कितीही रडत बसलं कोणी तर ते परत येऊ शकत नाही. येतील कोणी परत? कोणी असो जगातील कितीही रडले ते परत येऊ शकत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तुम्हाला जे जे काही पुण्य संपादन करता येईल ते पुण्य संपादन केलं पाहिजे. जर ते जिवंत असते तर तुम्ही वस्त्र त्यांना घेऊ शकले असते की नाही. तर मग त्यांच्या नावे वस्त्राचं दान दिलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. ते जर जिवंत आहे तर त्यांना वेळोवेळी पैसे देऊ शकले असते की नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले पैशाचं दान दिलं पाहिजे. ते जिवंत असते आणि आजारी पडले असते तर भगवान बुद्ध म्हणाले औषधोपचार केला असता की नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तुम्ही औषधाचं दान दिलं पाहिजे. जे कोणतं आहे तुम्ही ते जिवंत असते तर पंचपक्वान खाऊ घातले असते की नाही. तर भगवान म्हणाले ते नाही आहे तर त्यांच्या नावाने तुम्ही अन्नदान केलं पाहिजे. भोजन दान दिलं पाहिजे. असं वेगवेगळ्या प्रकारे भगवान सांगितलेलं आहे. जर प्रेम आहे तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांना जे जे आवडते त्या गोष्टी आपण करू शकलो पाहिजे. त्यांच्या नावाने सदोदित पुण्यकर्म केलं पाहिजे. त्यांच्या पंचोपादान स्कंधांच्या सुगतीकरिता हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. पण तसं आपल्याकडे आपल्या देशात फार कमी ठिकाणी होते. गेलेल्या लोकांना जास्त वेळ लक्षात ठेवत नाहीत लोक आणि जिवंत असणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाहीत लोक. बघा तुम्ही मी काय बोलतोय की गेलेल्या व्यक्तीला जास्त काळ लक्षात ठेवत नाहीत लोक आणि जिवंत असणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देत नाहीत लोक. जिवंत असताना नसनस कर, भांडण कर, वाद कर, मारामारी कर, नाव ठेव, जेवणा वाचून हे कर, अशा प्रकारचं वर्तन करतात काही काही ठिकाणी. आणि मृत्यूनंतर मग रडतात आणि रडल्यानंतरही कार्यक्रम वगैरे झाला की मग संपला विषय. फक्त फोटोला हार घातला जातो एवढं. तर भगवान बुद्ध म्हणाले जीवन असं नाही आहे. जीवन खूप सुंदर आहे. जीवन खूप चांगलं आहे. त्या जीवनाच्या अर्थाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आज आपल्या लीनाताईने नारनवरेताईने आम्हाला इथे बोलावलं. भिक्षू संघाला बोलावलं आणि सुंदर प्रकारे भिक्षू संघाचा सन्मान केला. दानपुण्य केलं आणि हे महान पुण्य संपादन केलं आहे. आपल्या धम्मदेशनेच्या माध्यमातून बुद्धाची वाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे आपण सर्वजण सुज्ञ आहात. बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत कराल आणि बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, कमेंट्स कराल. प्रवचनं अत्यंत सुंदर असतात. विविध विषयांवरती असतात. तर त्याला तुम्ही सोशल मीडियावरती प्रवचनं पाठविले पाहिजे. अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रति व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।